दातांचे दुखणे थांबेल, दातातील कीड 5 मिनिटात येईल बाहेर. करा हा घरगुती उपाय. नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जणांना दातांची कीड आणि तोंडाचा वास येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. आपण अगदी दररोज नियमितपणे दातांची काळजी घेत असताना देखील आपल्या दातांना कीड कधी आणि कशी लागली ते आपल्या लक्षात देखील येत नाही. आपला दात ठणकायला लागल्यानंतर आपण आपल्या माहितीतील मेडिकलमधून एखादी पेनकिलर आणून दातांचे असे दुखणे दाबण्याचा प्रयत्न करतो. पण मित्रांनो, अशा प्रकारच्या दातांची कीड मारण्यासाठी आणि वेदना थांबवण्यासाठी आपण आपल्या घरातीलच काही पदार्थ वापरून उपचार करू शकतो. असाच एक सोपा घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ थोडाही स्किप न करता काळजीपूर्वक बघा आणि सोबतच चॅनल सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलवर देखील क्लिक करा. दातांमधील कीड मारणारा आजचा हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे सैंधव मीठ. सैंधव मीठ नॅचरल अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे दातांना लागलेली कीड मारण्यासाठी याचा फार उपयोग होतो. सैंधव मीठ कोणत्याही किराणा दुकानात सहजपणे उपलब्ध होते. आपण साधारण पाव चमचा एवढे सैंधव मीठ एक वेळच्या उपायासाठी घ्यायचे आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे हळद पावडर. घरच्या घरी बनवलेली हळद पावडर आपण वापरायची आहे. मित्रांनो, ही हळद अँटीबॅक्टेरियल तर असतेच, पण ती नॅचरल पेन किलर म्हणून देखील कार्य करते. म्हणूनच बऱ्याच वेळा किरकोळ जखमांवर हळदीचा लेप दिला जातो. आपण पाव चमचा एवढी हळद पावडर वापरायची आहे. यानंतरचा शेवटचा घटक म्हणजे लवंग तेल. लवंग तेल दातांमधील कीड मारण्यासाठीचे नैसर्गिक औषध असते. कोणत्याही आयुर्वेदिक मेडिकलमध्ये ते सहजपणे उपलब्ध होते. लवंग तेल उपलब्ध झाले नाही तर तुम्ही त्याऐवजी लवंगा कुटून त्यांची बारीक पावडर बनवून पाव चमचा या प्रमाणात वापरू शकता. मी येथे 1 चमचा एवढे लवंग तेल घेणार आहे आणि हे सर्व घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत. मित्रांनो, दातदुखीवर सुरुवातीच्या काळातच असे काही सोपे घरगुती उपचार करणे निश्चितच फायद्याचे असते. यासोबत दातांना चिकटणारे अन्नपदार्थ म्हणजे चॉकलेट, बिस्किटे किंवा मैद्याचे इतर पदार्थ खाल्ल्यानंतर चूळ भरणे किंवा ब्रश करणे देखील फार गरजेचे असते. आता आपल्याला आवश्यक आहे एक छोटासा कापसाचा बोळा. आपण बनवलेल्या मिश्रणापैकी अगदी थोडेसे मिश्रण या कापसावर घेऊन हा बोळा किडलेल्या दातावर ठेवायचा आहे. या दरम्यान तयार होणारी लाळ आपापल्या सहनशक्तीनुसार तोंडातच 5 ते 10 मिनिटे साठवून ठेवून नंतर ती थुंकून टाकायची आहे. हा उपाय अगदी लहान मुलांना देखील करता येऊ शकतो. फक्त लवंगाचे तेल तीव्र असल्यामुळे हे मिश्रण अगदी अल्प प्रमाणात वापरायचे आहे. 2 ते 3 दिवस सकाळ संध्याकाळ हा उपाय केला तर कितीही जुनी कीड कायमची नष्ट होते. धन्यवाद.